मागच्या जन्माचे कट्टर वैरी या जन्माचेच नवरा बायको असतात असे म्हणतात. नवरा बायकोचे भांडणं कुत्र्या मांजरासारखे चालूच राहते. नमस्कार, मी योगिनी. एवढ्यात काय झालं, माझ्या चपात्या चांगल्याच येत नव्हत्या, त्या चिपकत होत्या. तर मी त्यांना म्हटलं, आपल्याला तवा बदला लागते म्हटलं. तर मला म्हणते, मला असं वाटत आहे की तवा नाही, बायकोच बदला लागते. मी शांतच बसली. सगळ्या भाज्या धुतल्या, फ्रीजमध्ये स्टोअर केल्या. रायबाचं काय चालू होतं माहितीये का, त्याचे फोटो आले तर तो स्वतःशीच बोलत होता, किती क्यूट दिसतो ना मी, हो ना. नंतर घरी असलेला किराणा पूर्ण चेक केला आणि आम्ही निघालो डीमार्टला. रायबाचा डीमार्टचा हा फर्स्ट टाइम होता. वाटलं होतं त्रास देईल, पण पठ्ठा 3 तास राहिला. सगळीकडे पण एकटक एकटक टुक 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 पाहत होता. त्याला पण विचार पडला असेल शिवबासारखा, काय घेऊ आणि काय नाही. सगळीकडे पाहत होता. डीमार्ट मधला हा सेक्शन असा आहे की असं वाटतं प्रत्येक वस्तू घरीच घेऊन जाऊ आणि एक दिवस नक्कीच नेईल. तिथून एक अशी वस्तू आणली की परत घरी भांडण झालेच नाही पाहिजे. घरी यायला लेट झालो तर थेट गेलो हॉटेलमध्ये जेवायला. जिथे जायची परमिशन नाही तिथे पोचला रायबा. केवढा तो दरारा, वा वा वा. त्या हॉटेलमधले सगळे वेटर आणि मॅनेजर एक एक करून रायबाला घेत होते आणि रायबा पण छान त्यांच्यासोबत हसत होता. तेवढ्या उशिरात आम्ही जेवण केलं आणि छान तिथे रिलॅक्स झालो. नंतर मग आम्ही आलो घरी. तर तेव्हा 12 वाजायचेच होते. 11:45 झाले होते. आणि आमचा एक रेकॉर्ड आहे, 12 नंतरच झोपायचं. मग काय करायचं आता, 12 तर वाजायचेच होते. मग ठरवलं की रायबाची मालिश करायची. मालिश झाल्याशिवाय झोपायचं नाही. तर फायनली आणि आत्ता वाजले 12. मग थोडं बरं वाटलं. आणि हा आहे जी आणलेली गोष्ट, ती म्हणजे तवा, जो नवीन आणला 799 मध्ये. बायको बदलली असती तर कमीत कमी 2 लाख लागलेच असते. महागाई वाढली आहे. माझ्यासारखी समजदार बायको भेटली तेच नशीब. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.